नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण प्लेस्टोरवरून AlertSOS ॲप डाउनलोड कसे करावे, डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करावे, रजिस्ट्रेशन करून सर्व परमिशन्सना ॲलो कसे करावे, सोबतच आपण इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सना कसे ॲड करावे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम प्लेस्टोरवर यायचे आहे. प्लेस्टोरवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक सर्च बार दिसतो. या सर्च बारमध्ये आपल्याला AlertSOS असं टाईप करायचं आहे. AlertSOS असं टाईप करायचं आहे. असं टाईप करून सर्च केल्यानंतर आपल्याला इथं ॲप्सची एक लिस्ट दिसते. त्यामध्ये आपला AlertSOS इथं अशा प्रकारे दिसून जातं. आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला इन्स्टॉलचं बटन दिसतं ब्ल्यू कलरचं. या इन्स्टॉलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर ही ॲप आपल्याकडे इन्स्टॉल होण्यास सुरुवात होते. आता ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ॲप ओपन करायचं आहे. आता ही जे आपण ॲक्टिव्हिटी केली प्लेस्टोरवर सर्च करायची, जर तुम्हाला तुमच्या सिनियरकडून किंवा तुमच्या मार्केटिंग पर्सन्सकडून व्हॉट्सॲपवर किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला एखादी लिंक मिळाली असेल AlertSOS ॲपची, तर त्या लिंकला क्लिक करूनसुद्धा तुम्ही प्लेस्टोरवर येऊ शकता आणि प्लेस्टोरवर आल्यानंतर तुम्हाला ही सेम इन्स्टॉलची ॲक्टिव्हिटी करायची आहे. आता ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर मी या ओपन या बटनवर क्लिक करतो. ओपनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्प्लॅश स्क्रीन आपल्याला ॲपची इथे पाहायला मिळेल. आता मी स्किपवर क्लिक करतो. स्किपवर क्लिक केल्यानंतर इथे मला माझा मोबाईल नंबर चूज करायचा आहे. आता इथे मी माझा मोबाईल नंबर प्रविष्ट करतो. मोबाईल नंबर प्रविष्ट करून मी इथे सेंड OTP या बटनवर क्लिक करतो. तर आपल्याला एक AlertSOS ॲपच्या रजिस्ट्रेशनसाठी एक OTP येईल. तर तो OTP आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे. तर इथे OTP प्रविष्ट करून आपल्याला व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लोकेशन ॲलो करण्याचं एक पॉपअप इथे आपल्याला भेटून जातं. तर आपलं लोकेशन जे आहे ते ऑटो फेच होण्यासाठी आपल्याला या लोकेशनच्या परमिशनची गरज असते. तर आपल्याला इथे व्हाईल युजिंग द ॲप यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुमचं जे लोकेशन आहे ते लोकेशन इथे ऑटो फेच होऊन आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपलं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि ईमेल ID हे टाकायचं आहे. फर्स्ट नेम टाकलं, त्यानंतर मी माझा लास्ट नेम टाकतो आणि त्यानंतर इथे मी माझा ईमेल ID प्रविष्ट करतो. ईमेल ID प्रविष्ट करून मी या सेव्हच्या बटनवर क्लिक करतो. तर जसं मी या सेव्हच्या बटनवर क्लिक करतो तर आपल्यासमोर AlertSOS ॲपचा होम पेज इथे ओपन होईल. आता होम पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे काही परमिशन्स विचारल्या जातात. त्या परमिशन्स ॲपचं फंक्शनॅलिटी व्यवस्थित चालण्यासाठी व सर्व फीचर्सचा आनंद घेण्यासाठी आपल्याला ह्या परमिशन्सचा ॲलो करावं लागतं. आता रेकॉर्ड व्हिडिओ ही परमिशन आपल्याला इथे विचारली आहे. तर याला आपल्याला व्हाईल युजिंग द ॲपवर क्लिक करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला रेकॉर्ड ऑडिओची परमिशन विचारलेली आहे. आपले फोटोज अँड व्हिडिओज कॅप्चर होतात त्यासाठी आपल्याला ही परमिशन इथे ॲलो करावी लागते. त्यानंतर आपल्याला विचारलेली आहे ती परमिशन म्हणजे ॲलो नोटिफिकेशनची. आता यालासुद्धा आपल्याला इथे ॲलो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे ती परमिशन म्हणजे SMS सेंड करण्याची. यालासुद्धा आपल्याला ॲलो करायचं आहे. आता लोकेशन परमिशन निडेड असा एक पॉपअप तुम्हाला इथं पाहायला मिळतो. आता याच्यावर सुद्धा आपल्याला इथं ॲलो करायचं आहे. ॲलोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन परमिशनचा अजून एक पेज इथं पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला ॲलो ऑल द टाईम या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. ॲलो ऑल द टाईम या ऑप्शनला सिलेक्ट करून आपल्याला परत बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर
हे आपल्याला इथे कॉन्टॅक्ट्सचं परमिशन विचारलं जातं, यालासुद्धा ॲलो करायचं आहे. आता ॲलो केल्यानंतर आपल्यासमोर ॲड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स हा पेज आपल्याला इथं दिसून येतो. आता याच्यामध्ये आपल्याला इथं आपले जे काही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे ते इमर्जन्सी कॉन्टॅक्टचं नाव टाकायचं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल माझ्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टचं नाव इथं सोमेश्वर असं टाकतो. त्यानंतर त्यांचा नंबर टाकतो इथं मी. त्यांचा नंबर टाकून इथे एक सिक्युरिटी कोड टाकतो मी त्यांच्यासाठी आणि ॲड कॉन्टॅक्टवर क्लिक करतो. जसं मी ॲड कॉन्टॅक्टवर क्लिक करतो तर तुम्ही इथे पाहू शकता की मराठी, हिंदी, इंग्लिश असे 3 लँग्वेजचे मला रेडिओ बटन आलेले आहेत आणि मी यांना व्हॉट्सॲपवरून सुद्धा मेसेज करू शकतो आणि व्हॉट्सॲप बिझनेसवरून सुद्धा मेसेज करू शकतो. आता मी इथे व्हॉट्सॲप निवडतो. व्हॉट्सॲप निवडल्यानंतर त्यांना माझ्याकडून एक मेसेज जातो की डिअर सोमेश्वर, मी सूरज तुम्हाला माझ्या AlertOSS ॲपमध्ये ॲज अ इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून ॲड केलेला आहे आणि त्यासोबतच ॲपची लिंकसुद्धा जाते. या लिंकवरून ते सुद्धा ॲप डाउनलोड करू शकतात. आता मी परत AlertOSS ॲपमध्ये परत येतो. परत आल्यानंतर या ॲड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट या पॉपअपला मी इथे डिसमिस करतो. डिसमिस केल्यानंतर माझ्यासमोर डिस्प्ले ओव्हर अदर ॲप्स म्हणजेच ओव्हरलेची परमिशन जी आहे ही विचारली जाते. आता याच्यामध्ये AlertOSS जे आहे AlertOSSला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपल्या ॲप लिस्टमधून आणि याला ॲलो डिस्प्ले ओव्हर अदर ॲप्स याला इथे ऑन करायचं आहे. याला ऑन करून आपल्याला बॅक करायचं आहे आणि परत एकदा बॅक करून आपल्याला आपल्या AlertOSSच्या ॲपमध्ये परत यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण AlertOSS ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यासोबतच सर्व परमिशन्सना ॲलो करून आपण AlertOSSला इथे याचा फीचर्सचा वापर करू शकतो. धन्यवाद.